जय मित्रांनो विदर्भ शासन न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज जे आहे अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री संजूजी चोरपगार या आपल्या चॅनलशी जुळलेले आहेत आणि येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबद्दल आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत। भाऊ, विदर्भ शासनमध्ये तुमचं स्वागत आहे। तुमचं सुद्धा स्वागत आहे। तुम्ही या ठिकाणी आलेत। भाऊ, आता निवडणुकाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची रणधुमाळी चालू झालेली आहे, याबद्दल तुमचं काय सांगणं? स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होत आहेत या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण महाराष्ट्रभर निवडणुका लढत आहे। मी जिल्ह्याचा जिल्हाप्रमुख असल्यामुळं आम्ही सुद्धा जिल्ह्यामध्ये चांगली तयारी केलेली आहे। आमची सुद्धा सर्वच ठिकाणी उमेदवार जेमतेम निश्चित झालेले आहेत। आता दिवाळीनंतर 22 तारखेनंतर आम्ही सर्व उमेदवारांचे इंटरव्ह्यूचे सुद्धा सत्र चालू करणार आहोत। आणि स्थानिक पातळीवर तुमचं वंचित बहुजन आघाडीचं अलायन्स कोणत्या पक्षाचे राहणार याची काही चर्चा झाली का तुमची? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे, प्रत्येक जिल्हा अध्यक्षाला साहेबांनी सांगितलेलं आहे की BJP सोडून कोणत्याही पक्षासोबत आपल्याला युती करता येईल, परंतु सन्मानानं जर बोलावलं तर आपण युती करू। नाहीतर आमची 25 दर्यापूर नगरपालिकेमध्ये जे 25 नगरसेवक आहेत आणि एक नगराध्यक्ष आहे, या 25 नगरसेवकांसाठी आमची चाचपणी चालू आहे आणि 25 नगरसेवकाचे उमेदवार आज रोजी आमच्याकडे तयार आहेत आणि नगराध्यक्षासाठी सुद्धा आज 3 अर्ज आलेले आहेत आणि नगराध्यक्षासाठी सुद्धा उमेदवार तयार आहेत आमच्याकडे। तुम्ही आता सांगितलं का सन्मानाने बोलावलं होतं, तर भारतीय जनता पक्षानं तुम्हाला सन्मानाने बोलावलं तर तुम्ही युती करणार का? नाही, आमची विचारधारा आंबेडकर विचारधारा आहेत आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही RSSची विचारधारा आहे। म्हणून आमचा पक्षाचा अजेंडाच आहे की RSS BJP सोडून कोणताही मित्रपक्ष असेल आपण त्याच्याशी गेलं पाहिजे आणि सत्तेत गेलं पाहिजे। सत्तेत जाण्यासाठी आम्ही आमच्या विचारधारेचे जे लोक राहतील त्या लोकांसोबतच आम्ही युती करू। आणि काँग्रेसबद्दल काय म्हणणार तुमचं? काँग्रेसची तुम्ही युती करणार का? काँग्रेसचा सध्या प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, परंतु आमच्या पक्षाची भूमिका जी आहे ते 25च्या स्वबळावरचीच भूमिका आहे। शेवटपर्यंत आमची स्वबळावरची भूमिका राहणार आहे। परंतु सन्मानानं जर कोणी आमच्याकडे येत असेल किंवा आम्हाला जर म्हणत असेल, पक्ष आणि साहेबांना आम्ही विचारू की साहेब अशी परिस्थिती आहे, आपण तर स्वबळावरची भूमिका घेतलेली आहे, परंतु असे लोक आहेत तशी माहिती आम्ही पक्षाला देऊ, साहेबांना देऊ। साहेबांचा जर आदेश असेल तर आम्ही युती करू। आणि नगरपालिकामध्ये जे स्थानिक नागरिकांची जी अडचणी होती त्याबद्दल तुमच्या पक्षानं अद्यापावे तर कोणकोणते कार्य केलेले आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? आमच्या पक्षाने मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता असल्यामुळे मी सतत जनतेच्या संपर्कात राहिलो। जनतेच्या संपर्कात असताना दर्यापूर शहरातील झोपडपट्टीचा जो प्रश्न आहे, मी 2014 पासून सतत आंदोलन करून झोपडपट्टीचा प्रश्न 1254 झोपड्याचा मी निकाली काढलेला आहे। त्यामध्ये आम्ही सतत 2 नकाशे घेतले आहे, ब्ल्यूप्रिंट तयार केलेले आहे, त्याचा पाठपुरावा केलेला आहे। त्यामध्ये मागच्या वर्षी 20 झोपडपट्ट्यांना आम्ही नियमानुकूल केला आहे तुमच्या शांतीनगरमधल्या, आणि आता मागच्या 1/10/2025 मागच्या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये 1 तारखेला 54 झोपड्या आम्ही नियमानुकूल केलेले आहे। ते त्याचं वाटपसुद्धा आता आम्ही करणार आहोत आणि ते झोपड्या जे नियमानुकूल झालेले आहेत त्यांना PR कार्ड भेटण्यासाठी तहसीलदार साहेबांनी ते नजूल विभागाकडे पाठवलेले आहे। 74 झोपड्या आमच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे। टप्प्याटप्प्याने हे होणार आहे। झोपड्याची प्रक्रिया अशी आहे की पहिले झोपड्यांचे अतिक्रमणधारक जे लोक आहेत त्यांचे अर्ज घ्यावे लागतात। त्या अर्जाचा एक नगरपालिकेकडे प्रस्ताव पाठवावा लागतो आणि तो प्रस्ताव नगरपालिका जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवते आणि तिकडून मंजूर होऊन मग त्याचं वाटप होते। असे आम्ही आमच्या पक्षातर्फे हे काम केलेलं आहे। दुसरं काम आम्ही आता तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असाल, मागच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आला तेव्हा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केले आणि नगरपालिकेला अल्टिमेट दिला की तुम्ही जर शहरामध्ये जर मुरुम टाकला नाही किंवा रस्ते जर दुरुस्त केले नाही तर नगरपालिकेला ताला ठोकू असं आंदोलन अशी धमकी दिल्यामुळं किंवा अशी सूचना केल्यामुळं दुसऱ्याच दिवशी नगरपालिकेनं दर्यापूर शहरामध्ये मुरुम टाकणं चालू केलेलं आहे। परंतु इथली काँग्रेस असो बाकीचे जे पक्ष आहेत ते सर्व कोणाच पक्षानं काही केलं नाही। नंतर अतिवृष्टीच्या प्रश्नामध्ये सुद्धा आम्ही वंचित बहुजन आघाडीनं मोठं आंदोलन केलेलं आहे। लोकांना शेतकऱ्यांना सुद्धा न्याय भेटला पाहिजे। त्याच्यात 3रं आंदोलन आम्ही कोतवाल जे आहेत कोतवालांसाठी केलं होतं। 4थं आंदोलन आम्ही या शहरामध्ये जे डास आहेत, रोगराई आहेत त्यासाठी फवारणीसाठी सुद्धा केलेलं आहे। रस्त्याची बिकट अवस्था आहे त्या रस्त्याच्या आंदोलनासाठी सतत आमचा प्रश्न आहे, नगरपालिकेसमोर आम्ही पाळलेला आहे। सतत वंचित बहुजन आघाडी 1 वर्षापासून चर्चेमध्ये आहे। त्यामुळे आमचा लोकांचा आमच्या वंचित बहुजन आघाडी विश्वास आहे आणि आम्हाला 100% विश्वास आहे की लोक आम्हाला यावेळेस सत्तेत वंचित बहुजन आघाडी पाठवणार आहेत। भाऊ, तुम्ही जसं सांगितलं आणि म्हणतात तुमचे व्हिडिओ वगैरे
आमचे निर्देशन पाहायला मिळाले आणि 2014पासून तुम्ही सतत झोपडपट्ट्या जे आहेत त्यांना नियमित करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. तुम्ही ते 1254 झोपडपट्ट्यांना नियमित केलेलं पण आहे. तर याची माहिती लोकांपर्यंत गेलेली नाही आणि प्रसारमाध्यमामध्ये हे पण चर्चा झालेली नाही. याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, यामध्ये अनेकदा शशांकभाऊ देशपांडे सकाळमध्ये तुम्ही पेपर म्हणजे जेव्हा आम्ही आंदोलन केलं दुसऱ्या दिवशी त्याची माहिती आली. परंतु आता काय झालं, आता या 2-4-5 महिन्यामध्ये निवडणुकीचे जसे वारे लागले तसे विविध पक्षाचे लोक विनाकारण फॉर्म भरून घेत आहेत. लोकांना म्हणत आहे की आम्ही तुमचे घर नियमागत करून घेतो. ते खोटं आहे. ते खोटारडे लोक फिरत आहेत. त्या खोटारड्या लोकांना जनतेने यावेळी धडा शिकवला पाहिजे. आता आपले जे दर्यापूर शहरामध्ये 12 ते 13 प्रभाग आहेत. तर हे 12 पूर्ण जेवढे प्रभाग आहेत तेवढ्यामध्ये तुमचे उमेदवार राहणार का वंचित बहुजन आघाडीचे? आणि उमेदवार राहणार तर म्हणजे कोणत्या बेसवर तुम्ही त्यांना उमेदवारी देणार आहात? आम्ही उमेदवारी देत असताना आम्ही सहजासहजी एका उमेदवारी देणार नाही. जो उमेदवार आहे त्याचं चरित्र पाहणार आहे. तो खरोखर कार्यकर्ता आहे काय, तो लोकांचे कामं करते काय, तो लोकांच्या ज्या अडचणी आहेत तो सभागृहामध्ये मांडते काय, अशा आम्ही उमेदवारांनाच उमेदवारी देऊ. आणि एखादा उमेदवार आहे त्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही आणि सह्या करते, सभागृहामधून वापस जाते, अशा उमेदवाराला आम्ही उमेदवारी देणार नाही. तो उमेदवार लायबल आहे का, लोकांचे प्रश्न तो सभागृहामध्ये मांडणार आहे काय आणि लोकांचे प्रश्न तो सोडवणार आहे काय, अशाच लोकांना आम्ही उमेदवारी देऊ. म्हणजे उमेदवारीकरिता प्राथमिक काय पाहणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये? खास प्राथमिकमध्ये जो सामाजिक कार्यकर्ता आहे काय, त्याच्यामध्ये गट्स आहेत काय, तो लोकांच्या हाकेला धावून जातो काय, अशा लोकांना आम्ही उमेदवारी देऊ. हे माझा एक शेवटचा प्रश्न नगरपालिकेच्या सभागृहामध्ये जे तुमचे उमेदवार निवडून जाणार आहे तर सर्वप्रथम तुम्ही कोणत्या कार्याला प्राथमिकता देणार शहराच्या? दर्यापूर शहरामध्ये रस्त्याची अतिशय बिकट व्यवस्था झालेली आहे. रस्त्याला आम्ही सर्वात पहिले प्राधान्य देणार आहे. तुम्हाला आता वाटत असेल तर आमच्या या शहरामध्ये तुमच्या बसस्टँड चौकापासून तर इथपर्यंत या हिरो होंडाच्या शोरूमपर्यंत एकही लाईट लावलेलं नाही. हे दर्यापूर शहर आहे, तालुका प्लेसचं गाव आहे. इथं तहसील कार्यालय आहे, परंतु तहसील कार्यालयावर जो समोरून जर तुम्ही आज जासाल तर तुम्हाला एकदम अंधार काळोखा दिसत आहे. इथं स्ट्रीट लाईट नाही आहे. खासदार साहेब इथले आहे, आमदार साहेब इथले अंजनगावचे आहे, परंतु लोकप्रतिनिधीसुद्धा याकडे उदासीन भूमिकेनं पाहत आहे. आमचे मन आता आम्ही तिथून त्या रोडनं येत असताना तहसील कार्यालयासमोर 1-2 लोकांचे ॲक्सिडेंट झाले आहेत. या रस्त्यानं रस्त्यानं बसलेले आहेत. स्ट्रीट लाईटच नाही आहेत. रस्त्यानं उजेड अजिबात नाही आहे. तुम्ही पाहून घ्या, हा सर्वात मोठी दुःखाची बाब आहे. इथला खासदार आणि आमदार असल्यानंतर हे लोक याकडे लक्ष देत नाही. आम्ही सर्वात मोठा प्रश्न, आमच्या जर सत्ता जर निवडून आली किंवा आमचे लोक जर नगरपालिकेमध्ये निवडून आले, सर्वात पहिले मी या रोडनं लाईट लावणार आहोत, या रोडनं पूर्ण उजेड करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, या शहरामध्ये जेवढे नाले आहेत, रस्ते आहेत आणि जिथं जिथं खड्डे पडले आहेत, जिथं जिथं गटार साचलेले आहेत, ते सर्व व्यवस्थित करणार आहोत. भाऊ, माझा एक शेवटचा प्रश्न आहे. येणाऱ्या नगरपालिकेमध्ये तुमची निवड म्हणजे तुमची उमेदवारी राहणार का? तुम्ही इच्छुक आहे का? माझं घर वार्ड क्रमांक 7 आहे, आठवडी बाजार शहरामध्ये. आणि तिथले झोपडपट्टे मी आता 12 ते 54 झोपड्या आहेत, त्या एरियाचे मंजूर करून आलेले आहेत. त्यांना मंजुरात भेटलेली आहे. आता त्यांची PR गाडी तयार झालेली आहे. त्यांना घरगुती तयार भेटू शकते. म्हणून माझं टार्गेट आहे की वार्ड नंबर 7मध्ये SC ओपन असल्यामुळं मी तिथे उभे राहणार आहोत आणि वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष या निवडणुकीमध्ये उभं राहणार आहे आणि याचं बळ माझ्या सर्व नगरसेवकांना भेटणार आहे. माझी उमेदवारी 100% त्या वार्डामध्ये राहणार आहे. वार्ड क्रमांक 7मध्ये आठवडी बाजार बनवत आहोत. धन्यवाद.